नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख भूकरमापक या भरतीचा रिझल्ट लागलेला आहे. आता बघा प्रत्येक विभागाचा निकाल जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि प्रत्येक विभागानुसार किती कट ऑफ गेलेला आहे. सोबतच बघा तुमचे नाव लिस्टमध्ये असेल तर समोरची प्रक्रिया तुम्हाला काय करावी लागेल याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट बद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता, सर्वप्रथम आपल्याला जे भूमी अभिलेखची वेबसाईट आहे त्यावरती आल्यानंतर संपूर्ण जे रिझल्ट बद्दलची माहिती आहे या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता, जे की बघा भूमी अभिलेख विभाग भूकरमापक सरळ सेवा भरती 2025, जे की बघा तुम्हाला इथे दिसून येणार आहे की प्रत्येक विभागाचा जो निकाल आहे म्हणजे की बघा पुणे विभाग, मुंबई विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग आणि अमरावती विभाग या विभागाचा संपूर्ण जो रिझल्टची माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा संपूर्ण जे रिझल्टची माहिती आहे मी तुम्हाला टेलिग्रामवरती सोबतच बघा ही जर लिंक बघायची असेल तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यावरून तुम्ही ही संपूर्ण माहिती बघू शकाल. आता बघा मुंबई विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग या दोन्ही विभागामध्ये जर बघितलं सर्वाधिक रिक्त जागा होत्या. आता प्रत्येक विभागानुसार जर बघितलं आपण रिझल्ट बद्दलची माहिती जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की भूमी अभिलेख विभाग सरळ सेवा भरती 2025 गट क भूकरमापक संवर्ग, जे की बघा पुणे याच्या अधीनस्थ विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी प्रसिद्ध जाहिरातीनुसार जर बघितलं दिनांक 13/11/2025 व 14/11/2025 या कालावधीत IBPS कंपनी मार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेस कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचा गुणानुक्रमे निकाल यासोबत जाहीर करण्यात येत आहे. आता बघा जाहिरातीत नमूद पदाच्या अनुषंगाने एकास 5 या प्रमाणात उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी कामी बोलवण्यात येणार असून कागदपत्रे पडताळणी कामी निवडलेल्या उमेदवारांची यादी जे की बघा या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता बघा एकास 5 या प्रमाणात जर बघितलं उमेदवारांना कागदपत्र पडताळणी कामी बोलवण्यात येणार आहे आणि बघा कागदपत्रे पडताळणी कामी निवडलेल्या उमेदवारांची यादी जी आहे तुम्हाला या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे जी संकेतस्थळ आहे तुम्हाला मी अगोदर पण सांगितले होते आणि याची लिंक जी आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सोबतच बघा प्रत्येक विभागाच्या निकालाची जी PDF आहे ते तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार आहे. तुम्ही अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलेले नसेल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण विभागाची निकालाची माहिती जी बघू शकाल. तसेच सदर यादीसोबत बघा पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पुढील आवश्यक त्या सविस्तर सूचना देखील प्रसिद्ध करण्यात येतील. पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवाराला त्यांनी परीक्षेसाठी नोंदणी अर्जात नोंदवलेला ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांकावर अवगत करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. बघा तुम्हाला जर बघितलं तुम्ही जो अर्जात नोंदवलेला ईमेल ID आहे आणि भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच की मोबाईल नंबर यावरती तुम्हाला ईमेलद्वारे आणि मेसेजद्वारे कळवण्यात येणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा संपूर्ण जे रिझल्ट बद्दलची माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली आहे. पोस्ट जे की तुम्ही इथे बघू शकता, डेट ऑफ एक्झाम, लिस्ट ऑफ ऑल अपियर कॅन्डिडेट. आता बघा डिव्हिजन जर बघितलं पुणे, रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, नेम ऑफ द कॅन्डिडेट, त्यापुढे बघा बर्थ डेट, जेंडर, कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अर्ज केलेला आहे. त्यासोबत बघा प्रत्येक सेक्शन नुसार तुम्हाला किती मार्क्स दिले गेलेले आहे तुम्ही इथं बघू शकता आणि टोटल जर बघितलं तर बघा 200 पैकी किती मार्क्स जे मिळालेले आहे आणि हायर विद्यार्थी म्हणजे की बघा टॉपर विद्यार्थी किती वर लागलेला आहे. तर बघा पुणे विभागमध्ये जर बघितलं 200 पैकी 186 एवढ्या मार्कावर जर बघितलं टॉपर तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं तर हायर टू लोअर या प्रमाणात जर बघितलं तुम्हाला इथं मार्क्स जे म्हणजे लिस्ट जे आहे ते लावण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकाल. आता बघा यामध्ये जर बघितलं तर एकास 5 या प्रमाणात जर बघितलं तर विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात येणार आहे. आता बघा एकाच 5 जर बघितलं तर उदाहरणार्थ जर बघितलं आपण तर ओपनचे जे जागा असतील तर बघा 30 जागा जर असतील ओपन मध्ये तर 30 जागेसाठी जर बघितलं तर म्हणजेच की बघा 30 × 5 म्हणजेच की बघा यासाठी जर बघितलं तर 150 विद्यार्थ्यांना जर बघितलं तर कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात येणार आहे. ओपनच्या म्हणजेच की विद्यार्थी असतील म्हणजे की बघा ही उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा रिक्त आहेत आणि सोबतच तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे. तर बघा अशा विद्यार्थ्यांना जर बघितलं तर एकास 5 अशा या प्रमाणात कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात येणार आहे. आता बघा याबद्दलचं जर बघितलं तर डिटेलमध्ये कट ऑफ म्हणजे की किती गेलेला आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार याबद्दलची माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण विभागाबद्दलची माहिती जी आहे मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये मी देणारच आहे अनालिसिस करून, जेणेकरून तुम्हाला समजून येणार आहे.
त्याचबरोबर बघा तुमचे नाव का लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे आणि कोणत्या विभागामधून तुम्ही अर्ज केलेला होता याबद्दलची माहिती तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता, जेणेकरून पुढील प्रक्रिया काय असेल याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगू शकेल आणि तुमचे सिलेक्शन होणार की नाही याची पण माहिती मी तुम्हाला देऊ शकेल. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण जे रिझल्ट बद्दलची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. अशा प्रकारे जर बघितलं तर तुम्ही प्रत्येक विभागाचा निकाल जो आहे तुम्ही बघू शकाल आणि यामध्ये जर काय तुम्हाला रिझल्ट म्हणजे की चेक करता येत नसेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता, जेणेकरून तुमचा रिझल्ट बघण्यामध्ये मी तुमची मदत करू शकेल. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.